नमस्कार. आजच्या या भागात आपण शंकर वैद्य यांची पावसावर असलेली एक अतिशय सुंदर कविता ऐकणार आहोत. कवितेकडे वळण्यापूर्वी थोडंसं आपण शंकर वैद्य यांच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. शंकर वैद्य यांची प्रामुख्याने ओळख कवी आणि कोणत्याही कवी संमेलनाचे किंवा संगीत मैफिलीचे रसाळ सूत्रसंचालक किंवा निवेदक अशी असली तरी ते एक उत्तम निरूपणकार सुद्धा होते. तसंच ते एक कथाकार, समीक्षक आणि चांगले वक्ते सुद्धा होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. पुणे विद्यापीठातून MA ची पदवी त्यांनी मिळवलेली होती. मुंबईतील एल्फिन्स्टन आणि इस्माईल युसूफ महाविद्यालय तसंच अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात त्यांनी काही काळ अध्यापन केलेलं होतं. प्राध्यापक वैद्य यांची कवी म्हणून ओळख असली तरी त्यांचं पहिलं प्रकाशित पुस्तक आला क्षण गेला क्षण हा कथासंग्रह होता. 1961 तो प्रकाशित झाला. त्यानंतर मात्र वैद्य यांचे काव्यसंग्रहच प्रकाशित झाले. यात कालस्वर, दर्शन, बादली, आम्ही पालखीचे भोई आदी काव्यसंग्रह गाजले. वैद्य यांच्या कवितांमधून निसर्गाबरोबर प्रेमाच्या ओढीची, गाढ तृप्तीची सुद्धा आपल्याला अनुभूती येते. तर काही कवितांमधून तत्वचिंतन, कल्पना चमत्कृती, हृद्य शब्दरचना, संयत आविष्कार आणि कवितेच्या अनुभूतीनुसार येणारे रचनाबंध सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम, कवी मर्ढेकर ते केशवसूत यांच्यावर त्यांनी समीक्षात्मक लेखन आणि अनेक व्याख्यानंही दिलेली आहेत. साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी अनेक वेळा भूषवले आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांच्या काही मैफिलींचं सूत्रसंचालनसुद्धा श्रीयुत शंकर वैद्य यांनी केलेलं होतं. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर खूप वर्षापूर्वी लता मंगेशकर यांनी सादर केलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या रचनांचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. या कार्यक्रमाचं रसाळ आणि अभ्यासपूर्ण निवेदन प्राध्यापक वैद्य यांनी केलेलं होतं. श्रीयुत शंकर वैद्य यांना अभिवादन करून आपण आजच्या कवितेकडे वळूया. ही कविता पावसावर लिहिलेली एक अतिशय सुंदर कविता आहे. ऐकूया पावसावरची ही कविता. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे, नवी लकाकी झाडावरती सुखात पाने फुले नाहती, नवी लकाकी झाडावरती सुखात पाने फुले नाहती, पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, हासत भिजती निळसर डोंगर, हासत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातुनी घेती निर्झर, कडे कपारी रानो रानी, नाद नाचरा भरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, मध्येच घेता वारा उसळी, मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी, हिरव्या रानी ऊन बागडे, हरिणा परी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी, हिरव्या रानी ऊन बागडे, हरिणा परी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. अशी ही सुंदर कविता. म्हणजे आपण आंबोली घाटात किंवा लोणावळा घाटात किंवा कुठल्याही घाटातनं प्रवास करताना जे दृश्य आपल्याला डोळ्यासमोर दिसतं की सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे, म्हणजे पावसाळ्यातलं दृश्य म्हणते मी. वर्षा ऋतूची बरसात, सगळीकडे हिरवळ आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे, म्हणजे डोळ्यासमोर उभं राहतं ना, असं वाटतं
हे दृश्य डोळ्यासमोरनं जाऊच नये. नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने फुले नाहती, पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. जे डोळ्यासमोर असं सुंदर चित्र उभं राहतं ना. पुढे ते म्हणतात, हासत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातुनी घेती निर्झर, कडे कपारी रानो रानी, नाद नाचरा भरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. म्हणजे हासत भिजणारे निळसर डोंगर आणि त्यातून उड्या घेणारे छोटे निर्झर, कडे कपारी रानो रानी, नाद नाचरा भरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. आणि शेवटच्या कडव्यात असं म्हटलंय की मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी, हिरव्या रानी ऊन बागडे, हरिणा परी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. जे जरी मध्येच वाऱ्याने उसळी घेतली आणि ढगांची ही साखळी तुटली तरीसुद्धा हिरव्या रानात हे ऊन आपल्याला असं बागडताना दिसतं. ऊन पावसाचा हा खेळ चालूच राहतो आणि त्याला ते उपमा देतात, हिरव्या रानी ऊन बागडे, हरिणा परी गोजिरे. काय सुंदर कल्पना आहे. आशा करते तुम्हाला ही कविता नक्की आवडली असेल. आणि मला वाटतं अशा घाटातल्या प्रवासात आपण जेव्हा असतो तेव्हा ही कविता आपण वाचावी आणि निसर्गासोबत ती अनुभवावी सुद्धा. मला खात्री आहे तुम्ही माझ्याशी सहमत असालच. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर कवितेसह.